नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कोमल. आज व्हिडिओ बनवण्याचं एक वेगळं कारण आहे. कारण असं आहे की आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये इतकं बिझी झालेलो असतो की आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे काय नाही हे कधीच त्याकडे लक्ष नसतं. आज एक इतका विचित्र अनुभव म्हणजे माझ्यासोबत घडला आहे की माझी कॉलेजची फ्रेंड एक 8 दिवसापूर्वी असंच माझ्या स्टेटसला कमेंट्स सांगून तिने नाईस कमेंट्स दिलेल्या. त्यावर मी फक्त तिला थँक्स डिअर करून ही बिझी असल्याकारणाने पुढे संवाद साधला नाही. आणि आता मला 1-2 दिवसापूर्वी कळतं आहे की ती या जगात नाही आहे. हे किती विचित्र आणि भयानक आहे ना की मी बिझी होते आणि मला वाटतही तर मी तिला कॉल करू आणि विचारू कशी आहेस, पण म्हटलं नंतर करते कॉल, नंतर करते. आणि त्यानंतरला आता इतकं अंतर आलं आहे की काय विचारताच सोय नाही. म्हणजे मला तर इमॅजिन होत नाही आहे की ती ह्या जगात नाही आहे. आणि माझी खूप जवळची मैत्रीण होती ती. हे जवळचं बोलते तरी मी तिला कॉल नाही करू शकले. ह्याचंच मला स्वतःवर राग येतो आहे की ना आपण आपल्या रोजच्या या रुटीनमध्ये आणि धावपळीत इतकं बिझी झालो आहे की आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांच्यात काय चाललं आहे आपण खरंच खूप खूप स्वतःला काय म्हणता येईल खूप ओढवून त्याच्यात बिझी ठेवलं आहे की आपल्याला काहीच जाणीव नाही आहे. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आज मला कळते की ती नाही आहे ते एक फोन ॲटलिस्ट मी तिला एक मेसेज जरी केला असता कशी आहेस. मी ठरवलं की नंतर फोन करून बोलते तिच्याशी काही कामात असल्यामुळे. पण त्यानंतरला आज खूप मोठं अंतर होऊन गेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता इथून पुढे ती मला दिसणार पण नाही आहे. मला ज्या 2 दिवसापूर्वी जसं कळालं की हे असं असं घडलं तर मला फार शॉकिंग होतं की 12-13 तारखेपर्यंत मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये तिने माझ्या स्टेटसला कमेंट्स वगैरे दिलेल्या नाईस कमेंट, आणि तेव्हा मी फक्त थँक्स डिअर केलं तिला. तिच्या काही कारणं अशी होती की ती गेल्या महिन्यापासून आजारी पण होती. मला ही गोष्ट खरंच जर मी कॉन्टॅक्ट केला असतं तर कळालं असतं, माझी तिची भेट झाली असती, मी तिला पाहू शकली असते. पण नाही. सांगण्याचा उद्देश आता सगळ्यांना एकच आहे की आपण खूप बिझी असतो आपल्या रुटीनमध्ये. या धकाधकीच्या जीवनात इतकं स्वतःला आपण बिझी ठेवलं आहे की आपल्या आजूबाजूला खरंच काय चाललं आहे लक्ष नाही आहे. तर जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल ना ज्यांच्या कोणाशी आपल्याला बोलायचं आहे त्या वेळेत लगेचच आपण खरंच बोलून घ्यावं, वेळ काढून निवांत बोलून घ्यावं. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मला ती पुन्हा कधीच दिसणार नाही आहे, कधीच मी तिच्याशी संवाद साधू शकणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण पैशाच्या मागे धावतो आहे, पण नाती गोती, मित्रमैत्रिणी ही तितकी महत्त्वाची आहेत. आज ती पुन्हा कधीच भेटणार नाही आहे, गेलेली वेळ पुन्हा येत नाही. हे आज खरंच खूप खूप जवळून मी अनुभवलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस जे वाटेल ना की आपल्या, आणि विशेष म्हणजे तिने माझ्यासाठी खूप एक काळ असा होता की तिने मला खूप मदत देखील केली आहे. आणि आज मी तिच्याशी शेवटचीही बोलू शकत नाही, याच्यात मला खूप वाईट वाटतं. जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल ना की नाही, आपल्याला आपला एक इगो असतो, आपल्याला एक ॲटिट्यूड हल्ली सगळीकडे आला आहे. म्हणजे आपल्याला असं चुकीचा अर्थ घेऊ नका, सध्या मी बोलते ते माहिती नाही कितपत योग्य बोलते अयोग्य बोलते, पण मला हे बोलावं असं वाटलं आहे. आजकाल आपण बघतो ना व्हॉट्सअपला कोणी आपल्याला काय मेसेज पाठवलं की आपण लगेच ओपन नाही करत. का तर आपण समोरच्याला काहींचंच असतं की दाखवायचं पण आहे की मी खूप बिझी आहे. मग तो लगेच आपण ओपन केला की आपलं व्हॅल्यू होत नाही वगैरे असं काही समज आहेत लोकांचे. पण कृपया प्लीज तसंच करू नका. जी वेळ असते ती सत्कारणी लावा आणि त्या वेळेत त्या लोकांशी बोलून घ्या प्लीज.